रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत असताना आज मुरुड शहरामध्ये आमदाराच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सर्व सहकाऱ्यांची अभूतपूर्व रॅली काढली। गेले 40 वर्ष मी मुरुड शहरात प्रचाराच्या निमित्ताने येतो आहे, पण एवढा प्रचंड उत्साह माझ्या आयुष्यामध्ये मी प्रथम पाहिला। तरुण तरुणी ज्येष्ठ सर्व धर्मीय नागरिक ज्या पद्धतीने उपस्थित राहिले आणि जो प्रतिसाद जनतेकडून मिळत होता, अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी झाली, सर्व धर्मियांनी पुष्पवृष्टी केली आणि दाखवून दिलं की मुरुड हे विचाराचं प्रतीक असलेलं शहर आहे। आणि त्यानंतर RPIच्या वतीने जो या ठिकाणी मेळावा झाला, संविधान बदलणार जाणार असे आवाई उठवणाऱ्यांना सर्वाधिक चपराक कुणी दिली असेल तर आजच्या या मुरुडच्या RPIच्या मेळाव्याने दिली। त्यांनी दाखवून दिलं आंबेडकरी चळवळीवरती खऱ्या अर्थाने त्यांची श्रद्धा आहे, आम्हा मंडळींची सुद्धा आहे, देशातल्या महायुतीच्या इंडियाच्या सरकारची सुद्धा आहे। आणि म्हणूनच या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आमदार महेंद्र दळवी यांनी 12 कोटी रुपयाचं आंबेडकर स्मारक किंवा भवन या ठिकाणी जे उभं केलेलं आहे। त्यामुळे प्रत्येकाच्या मनातल्या भावना आहेत, प्रत्येकजण संविधानाच्या माध्यमातून मिळालेल्या अधिकाराचा वापर करण्यासाठी आतुरलेला आहे। 7 तारीख कधी उजाडते आणि त्या 7 तारखेला महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरे यांना कधी मतदान करतायत अशी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाल्याचं चित्र पाहिलं। सर, मत असल्याचा विश्वास त्या ठिकाणी व्यक्त करतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर तसं प्रसन्नता किंवा हावभाव देखील माध्यमांना दिसतात सातत्याने, ते दाखवतात। नाही, तुम्ही चुकता। त्यांच्या चेहऱ्यावरती तिथे हावभाव नाही आहे, त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य कधी दिसतं की संकटाच्या कालावधीमध्ये तुम्ही कुठं होतात, करोनाच्या वेळेला तुम्ही कुठं होतात, महापुराच्या वेळेला तुम्ही कुठं होतात, निसर्ग चक्रीवादळ झालं त्याला तुम्ही कुठं होता। हा प्रश्न विचारल्यावर ते हसतात, हा प्रश्न विचारल्यावर ते विकृत हसतात, छद्मी हसतात। त्यांना माहिती आहे निवडणुकीचा निकाल काही लाखाच्या फरकाने लागलेला आहे। कुठे आपण पाहता, तुम्ही सगळेजण फिरतात, मोजकाच प्रतिसाद, मोजकच माणसं, 30 माणसं, 30 भाषणं सुद्धा काय बकासूर टकमकटोक बाटली बूस भूत भाषण आहे। आमच्याकडे रोडमॅप आहे, आमच्या मनामध्ये संविधान आहे, आमच्या मनामध्ये समाजातल्या सर्व वर्गाचा विकास करण्याची प्राथमिकता देण्याचं संविधान ठेवून आम्ही काम करणार आहोत। म्हणून त्यांना काय वाटतं त्यापेक्षा जनतेला वाटतंय। आज तुम्ही बघा मुरुडच्या जनतेचं नेमकं काय, अख्ख्या मतदारसंघात फिरून सुद्धा त्यांना एवढी जनता दृष्टीने जमली तेवढी एकट्या मुरुड शहरामध्ये सकाळपासून आमच्यासाठी आहे। थँक्यू।